आकड्यांमध्ये फरक असतो, परंतु कार्यशैली ही कधी घराचीच चांगली असते आणि ती तुम्ही श्री साई गणेश मित्र मंडळ गेली अनेक वर्ष साध्य करतात, सिद्ध करतात आणि खरोखर आजची दिनदर्शिका अप्रतिम अशी दिनदर्शिका आपण या ठिकाणी सादर केली आहे. आणि कारण कोल्हापूर गावात अनेक काही आहेत, आमच्या कोल्हापूर गाव खूप मोठं आहे, जवळजवळ 600 घरं आहेत आणि 1500 युजर आहेत एका गावामध्ये. त्यामुळे आमचं गाव आणि जवळजवळ 80% गावात दिवस अवेलेबल असायचं. त्यामुळं आणि ही वाडी जी आहे ही वाडी 15 ते 20 घरांची वाडी आहे, परंतु त्यांचे जे कार्यक्रम असतात हे भव्य दिव्य असे असतात. मी प्रत्येक वर्षी या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशनला येतो आणि आपले शाहीर ते माहितीच आहेत, एक दापोली तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नावाजलेले शाहीर आहेत. त्याचबरोबर जी सर्व भोजपुरी मंडळी आहे, सर्व हीच घरं असून सुद्धा भव्य दिवस हे कार्यक्रम करतात. तुम्ही यावर्षी जर गावाला मे मध्ये आलात तर 2 तारखेला मंडळाचा कार्यक्रम आहे. नक्की तुम्ही पाहाल की 20 घरं एवढं कार्यक्रम करू शकतात, हा खरोखर अभिमानास्पद आहे. आजची दिनदर्शिका एक प्रकारे आपल्याला सांगून जाते की आपण दिनदर्शिका करताना केवढी मेहनत असते त्यामागची ही सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका पूर्ण करताना या फक्त काही मोजक्या कार्यकर्त्यांना कसं शक्य झाले असेल ते कारण त्यांची जी जिद्द आहे ती जिद्द प्रत्येक वेळी त्यांच्या कामाला येते आणि ह्या जिद्दीने ते काम करत असतात दादा. आणि म्हणूनच आम्ही तर रोजच येतो, पण तुम्ही आज आलात खरोखरच आम्हाला सुद्धा बरं वाटलं. दादांबद्दल सांगायचं, दादा आपल्या साहेबांनी सांगितलंय शाहीराने आपल्या की दादा श्री साई गणेश मित्र मंडळ आयोजित दिनदर्शिका सोहळा प्रकाशन सोहळा 2026 तुमच्या मंडळाने मला बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. गेले कित्येक वर्ष टाईमच्या माध्यमातून हिमंतराईच्या माध्यमातून वर्षानुवर्ष काम करत आलोय किंवा पश्चिममधून ईस्टमधून. आपला संपर्क थोडा कमी आहे कारण वार्ड क्रमांक 27 मधून काम करत होतो, पण आता मला संधी मिळाली की तुमचं काम करण्यासाठी आणि माझ्या कोकण प्रतिष्ठानच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्सची सेवा फ्री असते, शिक्षणासाठी लागणारा खर्च आपण करतो, गोरगरीब जनता आहे आणि आपल्या दापोली खेळ मंडळच्या लोकांसाठी हॉस्पिटलची सेवा असेल, जेवढं होईल तेवढं मी माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करेन. आणि वेळेअभावी मी क्षमा मागतो आणि मी थोडा पुढच्या कार्यक्रमासाठी प्रस्ताव आगमन झालेलं आहे. तरी मंडळाच्या वतीनं त्यांचंही स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांबरोबर आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप तांबे यांची आणि बऱ्याचशा मंडळींना माहिती पण नाही की दादा सामान्य लोकांसाठी चांगलं काम करतात दिवामध्ये इथे. आणि बरेचसे आपले कामगार वर्ग आहेत इथे, महिला मंडळ आहेत दादा, सर्वच कामाला जाणारे वर्ग आहे आणि बरेचसे मंडळी दिव्यात जाणारे आहेत. म्हणून आमच्याही लोकांना तुमचा परिचय होईल आणि दादांचं नेतृत्व आम्हाला सर्वांना दापोलीकरांना माहीत करावं म्हणून आज तुमची वेळ आम्ही मागितली, तुम्ही करून दिली आहे. आपण जास्त वेळ न घेता प्रज्वलन करून घेऊया. आचारसंहिता पण आहे आणि आपल्या सर्वांसाठीच आनंदाची गोष्ट म्हणजे दादांना या वर्षाचं नगरसेवकाचं तिकीट मिळणार आहे. तर आपण शुभेच्छा देऊया आणि आपल्या श्री योगेश्वराचरणी प्रार्थना करू की दादांना यावर्षी मेहनती खूप आहे. येणारा एप्रिलमध्ये अजून एक मला वाटतं टुर्नामेंटचं पण आयोजन आहे. नक्की सगळ्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि जास्त न बोलता काय आपण नेहमीच बोलतो त्यामुळे तेच होते. तरी पण सगळ्या